या 25 वर्ष गर्भवती महिलाबरोबर अतिशय भयंकर घटना घडली। वैशाली विष्णू धांदू, वय वर्ष 25, राहणार छत्रपती संभाजीनगर, असे या 25 वर्ष गर्भवती महिलाचे नाव। नेमकं या महिलाबरोबर काय घडलं हे पाहण्या अगोदर चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राइब आणि फॉलो नक्की करा। 25 वर्षीय वैशालीचे छत्रपती संभाजीनगर मधील विष्णू मदन धांदू या तरुणाबरोबर लग्न झाले होते। लग्नानंतर वैशालीचे काही दिवस आनंदामध्ये गेले, परंतु काही दिवसांनी सासरचे लोक 25 वर्षीय वैशालीला म्हणत असे, तुझ्या आई वडिलांकडून पैसे घे, मुलाला व्यवसाय चालू करायचा आहे, आणि या कारणावरून तिचा नेहमी मानसिक छळ आणि तिला मारहाण करत असे। या घटनेबद्दल वैशालीने आपल्या आई वडिलांना सांगितले होते, परंतु आई वडिलांनी समजूत काढून तिला तिथेच राहण्याचं सांगितले। परंतु सासरचे लोक वैशालीला खूपच त्रास देत होते, म्हणून नाविलाजाने वैशालीने स्वतःचे जीवन संपवून घेतले। जेव्हा वैशालीच्या घरच्यांना याबद्दल समजले, तेव्हा वैशालीच्या घरच्यांनी वैशालीचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आणि त्यांनी छत्रपती संभाजीनगर आणि जळगाव महामार्गावरती रस्ता रोको आंदोलन केले। पोलिसांनी तात्काळ ऍक्शन घेत सासरच्या लोकांवरती गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले।